हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की मागचा व्हिडिओ मी बनवला होता, सरळ सेवा आणि एमपीएससी ह्या दोन एक्झाम आहेत ज्यामधून तुम्ही आफ्टर सिव्हिल इंजिनिअरिंग महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये पोस्ट मिळवू शकतात, गव्हर्नमेंट जॉब या मिळवू शकतात. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की सर आम्हाला प्रत्येक एक्झाम विषयी डिटेलमध्ये माहिती हवी आहे. सो आपण एक सिरीज टाईप स्टार्ट करतोय ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स विषयी माहिती देईल, त्यांचं प्रिपरेशन कुठून करायचं, सोर्स ऑफ प्रिपरेशन काय असला पाहिजे, कोणते बुक्स यूज करायचे, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सो आजचा व्हिडिओ असणार आहे तुमचा एमपीएससी बद्दल. एमपीएससी ही जी एक्झाम आहे ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जी बॉडी आहे महाराष्ट्र शासनाची त्यांच्या मार्फत कंडक्ट केली जाते. आता एमपीएससी ची जी एक्झाम आहे याविषयी थोडंसं सांगायचं जर झालं तर एमपीएससी ही एमपीएससी द्वारे कंडक्ट केला जाणाऱ्या एक्झाम ह्या तुमच्या स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजे तुमचे जनरल, ज्यामध्ये डीवायएसपी असेल किंवा इतर पोस्ट ज्या असतात तहसीलदार, ह्या ज्या पोस्ट आहे त्या तुम्हाला एमपीएससी मधनं मिळतात जनरल. एक असते एमईएस ची एक्झाम, ज्याला म्हटलं जातं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आपल्याला याविषयी बोलायचंय, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस विषयी बोलायचंय. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही एक्झाम कंडक्ट केली जाते एमपीएससी द्वारा, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ही एक्झाम कंडक्ट केल्यानंतर या एक्झाम मधून WRD, PWD, WCD, MMRDA, तुम्हाला सांगितले होतं मागच्याही लेक्चरमध्ये, हे जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये क्लास ए म्हणजे क्लास 1 आणि क्लास बी म्हणजे क्लास 2 च्या पोस्ट तुम्हाला मिळतात. तुमची सॅलरी ही चांगली असते. सॅलरी ही तुमची 56,100 बेसिक पे पासून 1,50,000पर्यंत व्हेरी करते. म्हणजे काय, तुमचं स्टार्टिंग पेमेंट जे आहे क्लास ए आणि क्लास बी च्या पोस्ट जर मिळवल्या तर तुम्हाला 80,000पासून 1,25,000पर्यंत, 1,25,000 ते 1,30,000पर्यंत पेमेंट हे स्टार्टिंग पासून मिळतं. म्हणजे एक चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे. पेमेंट पण या ठिकाणी चांगले असतात, स्टार्टिंग पेमेंट्स. आणि त्यानंतर तुमचे HRA, DRA, त्यानंतर बऱ्याचशा गव्हर्नमेंटचे तुम्हाला फंड्स वगैरे असतात, त्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे पेमेंटचं इथे अजिबात टेन्शन नसतं. दुसरी गोष्ट, एमपीएससी ची जी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस द्वारा कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे, ही एक्झाम 3 स्टेजेसमध्ये घेतली जाते. एक असते प्रिलिम्स, एक असते मेन्स आणि एक असते तुमची लास्ट स्टेज असते इंटरव्ह्यू. तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय केली तर तुम्ही मेन्स साठी अपियर होतात, मेन्स क्वालिफाय केली तर तुम्ही इंटरव्ह्यू साठी अपियर होतात. आणि ज्यावेळेस तुमचं इंटरव्ह्यू नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लागते, जेवढ्या व्हॅकन्सीज असतील त्यानुसार, त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं हे फायनल सिलेक्शन होत असतं आणि त्यानंतर तुम्हाला 1 वर्षभराची ट्रेनिंग ही दिली जाते. सो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या ज्या प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ज्या फेजेस आहेत, या फेजेसला किती मार्क्स आहेत आणि कशा पद्धतीनं या वेगवेगळ्या फेजेसचे पेपर हे डिवायडेड आहेत. सगळ्यात पहिली जी फेज आहे ती असते प्रिलिम्स. प्रिलिम्सचा पेपर पॅटर्न जर बघितला तर इथे तुम्हाला दिसत असेल, प्रिलिम्स मध्ये एकूण 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो असतो हा 200 मार्क्सचा आणि पेपर 2 जो असतो हा देखील 200 मार्क्सचा असतो. ड्युरेशन दोघही पेपरचं 2-2 तासांचं आहे. म्हणजे एकाच दिवशी हे दोघही पेपर होतात. 2 तास पहिला पेपर होतो, त्यानंतर एक गॅप असतो आणि त्यानंतर दुसरा पेपर होतो. पेपर 1 जो आहे, या पेपर 1च्या खाली तुम्हाला इथे लिहिलेलं दिसेल की कंपल्सरी म्हणून लिहिलेलं आहे. पेपर 1च्या खाली काय लिहिलेलं आहे बाळांनो, कंपल्सरी असं लिहिलेलं आहे. आणि पेपर 2 जो आहे इथे तुम्हाला क्वालिफाईंग असं लिहिलेलं आढळेल. हे काय आहे ते पण समजावून सांगतो. तुमचा पेपर 1 जो आहे हा डिग्री लेवलचा असतो आणि पेपर 2 तुम्हाला डिग्री लेवल जे टॉपिक आहेत ते खाली दिलेलं आहे. टॉपिक 1 to 5 डिग्री लेवलचे, टॉपिक नंबर 6 हा 10वीच्या लेवलचा आणि टॉपिक नंबर 7 हा 10वी-12वीच्या लेवलचा असतो. पेपरची भाषा मीडियम ही मराठी आणि इंग्लिश या दोघही लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला मिळतात. त्यानंतर नेचर ऑफ द पेपर बघाल तर ते ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे तुमचे एमसीक्यू क्वेश्चन्स हे असणार आहेत. पेपर 1 मध्ये एमसीक्यू क्वेश्चन्स, पेपर 2 मध्येही एमसीक्यू क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. आता पेपर 1 कंपल्सरी आहे म्हणजे काय, तर तुमचं जे मेरिट लागतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मेन्स साठी क्वालिफाय व्हायचंय, मेन्स साठी क्वालिफाय होण्यासाठी जे मेरिट लिस्ट लागते, ही मेरिट लिस्ट लागते कशाच्या बेसिसवरती, पेपर 1च्या बेसिसवरती. म्हणजे पेपर 1 मधले जे 200 मार्क्स आहेत, या 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले याच्यावरती तुमचा कट ऑफ हा लागतो. कट ऑफ हा पेपर 1च्या बेसिसवरती लागतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पेपर 2 जो आहे, या पेपर 2 ला सीसॅट असंही म्हटलं जातं. सीसॅट म्हणजे काय,
हा जो पेपर आहे सीसॅटचा, यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं असतं फक्त, आणि तो 33% मार्क्स मिळवणं आवश्यक असेल. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 66 मार्क्स हे पेपर टू मध्ये मिळाले पाहिजे. मिनिमम 66, जास्त कितीही मिळाले तरी चालतील, पण कमीत कमी 66 मार्क्स तुम्हाला पेपर टू मध्ये हे मिळालेच पाहिजे. लक्षात ठेवा, पेपर टू जो आहे इथे दिलेलं आहे, या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे काय, तुमचा अगोदर पेपर टू चेक केला जाईल. या पेपर टू मध्ये 33% म्हणजे 200 पैकी 66 मार्क्स तुम्हाला असतील तरच तुमचा पेपर वन चेक होईल. तुम्हाला पेपर टू मध्ये जर 66 पेक्षा कमी मार्क्स आहेत तर तुमचा पेपर वन चेकही होणार नाही, किंवा तो पेपर तुमचा चेक का होत नाही, कारण तुम्ही पेपर टू क्वालिफाय झालेले नाही. म्हणून पेपर टू क्वालिफाय होणं मस्ट असतं. ज्याला सीसॅटचा पेपर म्हणतो, त्याचा सिलेबस काय आहे हे मी तुम्हाला खाली सांगतोच. बट एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला पेपर टू जो आहे हा पेपर टू अगोदर क्वालिफाय करावा लागतो. म्हणजे 200 पैकी 66 मिनिमम मार्क्स तुम्हाला मिळवावे लागतात. हा पेपर तुम्ही क्वालिफाय झाले की बस, याचा रोल संपला. याचे मार्क्सच्या बेसिसवरती मेरिट लिस्ट लागत नाही. मेरिट लिस्ट लागते पेपर वनच्या बेसिसवरती. मग पेपर वन मध्ये काय असतं, पेपर वन मध्ये 200 मार्क्स असतात. ह्या 200 मार्क्सच्या बेसिसवरती मेरिट लिस्ट लागते. जेवढ्या सीट्स असतील त्याच्या 3 पट किंवा 2 पट, ते डिपेंड करतं. विद्यार्थी हे मेन्स साठी बोलवले जातात, आणि मग तुमचं जर त्या क्वालिफाईंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही मेन्स साठी पात्र ठरतात. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम आणि सॉल्व्हिंगचे क्वेश्चन वगळून सर्व प्रश्नांकरता नकारात्मक गुणवत्ता लागू राहील. काय दिलेलं आहे, निगेटिव्ह मार्किंग ही कोणासाठी असते, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे क्वेश्चन जर वगळले तर बाकी सर्व क्वेश्चनसाठी निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग किती असते, एका चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. किती, 25% किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग ही तुमची असते. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिलेली असतील, किंवा एखाद्या पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलेलं नसेल. बघा, पहिली गोष्ट, ही जी एक्झाम आहे ही ऑफलाईन होते. तुम्हाला OMR शीट भरायची असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 असेल, त्याच्या पुढे 4 वर्तुळ असतील. करेक्ट ऑप्शन ABCD पैकी जे काही ऑप्शन असेल ते वर्तुळ तुम्हाला काय करायचंय, ब्लॅक पेनने, ब्ल्यू पेनने अशा पद्धतीने डार्क फिल करायचंय. मग हे जे वर्तुळ आहे, हे जे वर्तुळ आहे, एखाद्या उमेदवाराने जर पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलेलं नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येते, किंवा एकापेक्षा जास्त उत्तरं जर दिलेली असतील एखाद्या क्वेश्चनचे तर ते देखील तुमचं काय समजण्यात येतं, चुकीचं समजण्यात येतं, आणि त्यासाठी तुमचे 25% मार्क्स हे वजा केले जातात. बरेचसे विद्यार्थी एक्झामला जातात बट ही काळजी ठेवत नाही की वर्तुळ पूर्ण तुमचं सर्कल झालं पाहिजे, आणि हे तुम्ही जर पूर्ण सर्कल नाही केलं तर तिथे तुमचे निगेटिव्ह मार्क्स जातात, आणि मग आपल्याला एक्झाम नंतर वाटत राहतं की मी तर पेपर करेक्ट सॉल्व्ह केला होता, माझे मार्क्स का गेले. हे त्याचं रिझन आहे, एक रिझन. त्यानंतर वरील प्रकारे तुमचं काय केलं जातं, बेरीज करण्यात येते पेपरची. तरीही ती अपूर्णांकात बेरीज आली तर ती अपूर्णांकातच कन्सिडर केली जाते, म्हणजे पॉइंट मध्येच तुमचे मार्क्स कन्सिडर केले जातात. एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर जर दिलं नाही तर अशाला मात्र निगेटिव्ह मार्किंग ही नसते. त्या प्रश्नाचे मार्क्स हे 0 पकडले जातात. म्हणून क्वेश्चन येत नसेल तर तो तसाच सोडा. एकापेक्षा जास्त वर्तुळ चिन्हांकित करू नका, आणि जे वर्तुळ तुम्ही चिन्हांकित करताय ते पूर्णपणे फिल करा. नेक्स्ट आहे सिलेबस. पेपर वनचा सिलेबस जर तुम्ही बघितला 200 मार्क्ससाठी, तर यामध्ये करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट म्हणजे करंट अफेअर्स ज्याला आपण म्हणतो, जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो, स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स तिघही इथे तुम्हाला दिसतील. स्टेट लेवलचं, नॅशनल लेवलचं आणि इंटरनॅशनल लेवलचे करंट अफेअर्स तुम्हाला करायचे असतात. हे करंट अफेअर्स तुम्ही, मी सोर्सेस सांगतोच आहे, ते नंतर सांगतो, ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, भारताचा इतिहास, भारतामध्ये झालेल्या चळवळी, आणि थोडंफार वेटेज जे आहे हे महाराष्ट्रामधल्या चळवळींना देखील त्या ठिकाणी असतं हिस्ट्री करताना. त्यानंतर जॉग्राफी तुम्हाला कुठली कुठली करायची आहे, महाराष्ट्राची करायची आहे, इंडियाची करायची आहे, आणि वर्ल्ड म्हणजे जगाची देखील थोडंफार नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, सगळ्याच, फक्त महाराष्ट्राची नाही, इंडिया आणि वर्ल्ड देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर पॉलिटी. पॉलिटी कुठली, इंडिया आणि महाराष्ट्राची पॉलिटी. गव्हर्नन्स
म्हणजे पॉलिटी आणि गव्हर्नन्स, मग त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन असेल, पॉलिटिकल सिस्टम आहे, पंचायती राज आहे, अर्बन गव्हर्नन्स आहे, पब्लिक पॉलिसीज आहे, राईट्स इश्यूज आहे, तुमचे हक्क कर्तव्य, जेवढं काही पॉलिटीमध्ये आहे इंडियाच्या ऍज वेल एज महाराष्ट्राच्या. मग तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, केंद्रीय परिषदा, राज्य परिषदा या सगळ्यांविषयीच माहिती ही डिटेलमध्ये अभ्यास करायची आहे. कशामध्ये? पॉलिटीमध्ये. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणू शकतो. मग त्यामध्ये पॉव्हर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक सेक्टर, जनरल सोशल सेक्टर याविषयी तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन, एवढे डिटेलमध्ये नाही, बट वरवर तुम्हाला सध्या एन्व्हायरमेंटल चेंजेस बद्दल काय चालू आहे, करंट अफेअर्स देखील इथून येतं. बायोडायव्हर्सिटी जसं तुम्ही बघितलं असेल आता काल परवा, भारताची महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत हे किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. या ज्या लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आहेत, या घडामोडी तुम्हाला काय करायच्या, फोकसमध्ये ठेवून त्याचा अभ्यास करत राहायचा आहे. आणि नंतर येतं जनरल सायन्स. यामध्ये तुम्ही 12वी 11वी 12वीचं जे जनरल सायन्स केलेलं आहे बाळांनो, हे जनरल सायन्स करायचं आहे. हे जनरल सायन्स करताना त्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे तिघही सायन्स आहे, आणि हे तिघही सायन्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा झाला तुमचा पेपर 1, ज्यावरती तुमचं मेरिट ठरणार आहे प्रिलिम्स या एक्झामिनेशनचं. एक्झाम कोणती? प्रिलिम्सचं. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर पेपर 2 जो आहे, हा पेपर 2 जो फक्त क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय सर? इथे तुम्हाला 200 पैकी फक्त 66 मार्क्स आणायचे, याचा मेरिट लिस्टमध्ये कुठल्याही प्रकारे स्कोर काउंट होणार नाही, हे लक्षात ठेवा. यामध्ये मग कॉम्प्रहेन्शन आहे, म्हणजे उतारावरनं उत्तर द्यायचे. इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स यावरती क्वेश्चन असतील. लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल अबिलिटी, LR ज्याला आपण म्हणतो, LR लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये ब्लड रिलेशनचे क्वेश्चन, सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन, पझल्स या टाईपचे क्वेश्चन असतात. डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे देखील येतं. एक येते जनरल मेंटल अबिलिटी. त्यानंतर बेसिक न्यूमरसी म्हणजे तुमचं ऍप्टिट्यूड, नंबर आणि देअर रिलेशन, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हे 10वीच्या लेवलचं. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे तुम्ही 10वीला जे पाय चार्ट, त्यानंतर तुमचं ग्राफ, स्टेबल, डेटा सफिशियन्सी हे जे टॉपिक्स केलेले आहेत त्या लेवलचं. नंतर मराठी आणि इंग्लिशचं लँग्वेज कॉम्प्रहेन्शन स्किल्स देखील असतात. लँग्वेज कॉम्प्रहेन्शन स्किल जे आहे, हे लँग्वेज कॉम्प्रहेन्शन स्किल तुम्हाला 10वी 12वी लेवलचे असतील, म्हणजे उतारावरनं तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत बस. बघा इथे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे लँग्वेज कॉम्प्रहेन्शन स्किल्स, आणि लँग्वेज कॉम्प्रहेन्शन स्किल्स म्हटल्यामुळे याच्यावरती जास्त क्वेश्चन नाहीत, आले तरी उतार येणार. Questions relating to Marathi English language comprehension skills of class 10, 11, last term a item in the syllabus of paper 2 will be tested through passages from the Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper. त्याचं क्रॉस ट्रान्सलेशन प्रोव्हाइड केलं जाणार नाही, तुम्हाला मराठी आणि इंग्लिशच्या लँग्वेजच्या उतारांवरनं आन्सर द्यायचे. क्वेश्चन जे असणार आहे हे मल्टिपल चॉईस आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील. त्यानंतर बोथ द पेपर जे आहे, ह्या दोघं पेपरमध्ये कॅन्डिडेटला अपियर होणं गरजेचं आहे, आणि त्याच वेळेस तो कॅन्डिडेट कन्सिडर केला जाईल, दोघंही पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये ज्यावेळेस तो अपियर होईल त्यावेळेस. हे झालं तुमचं प्रिलिम्स एक्झामिनेशनचा सिलेबस. कसला सिलेबस झाला हा? प्रिलिम्सचा सिलेबस झाला. यानंतर असतो तुमचा, तुम्ही जर जसं सांगितल्याप्रमाणे जो प्रिलिम्सचा पेपर 1 आहे बाळांनो, हा पेपर 1 तुम्ही जर क्वालिफाय केला, हा पेपर 1 जर क्वालिफाय केला तर ह्या पेपर 1 वरती बेस्ड तुमची मेरिट लिस्ट लागते, आणि त्यानुसार मग तुमचा एमपीएससी मेन्सचा पेपर होतो. हा एमपीएससी मेन्सचा जो पेपर आहे हा पूर्णपणे डिपेंडंट असतो तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सिलेबसवरती. आता एमपीएससी मेन्सचा पेपर हा इथे तुम्हाला दिसत असेल पारंपरिक किंवा वर्णनात्मक. पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजे काय, तर डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा हा पेपर असतो. सर डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पेपर म्हणजे या ठिकाणी जसं तुम्ही 12वीला मोठे मोठे उत्तर दिले असतील, मॅथ्स असेल तर इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं असेल, डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केलं असेल, जर तुम्हाला फिजिक्स मधले मोठे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहे, किंवा तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर लास्ट इयरला असाल इंजिनिअरिंगच्या, तर तुम्ही जो सेमिस्टरचा पेपर लिहितात ज्यामध्ये डिझाईन ऑफ बीम, डिझाईन ऑफ स्लॅब हे क्वेश्चन सॉल्व्ह करतात, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्रमांक 1 मध्ये मिळणार आहेत, पारंपरिक किंवा वर्णनात्मक. पेपर 1 आणि पेपर 2 इथेही 2 पेपर असतात, एकाच दिवशी तुमचे पेपर होणार. पेपर 1 हा 200 मार्क्सचा असतो, आणि पेपर 2 हा देखील 200 मार्क्सचा असतो. दर्जा बीई सिव्हिल आणि बीई सिव्हिल लेवलचा असतो. लँग्वेज ही इंग्लिश असते फक्त.
एका पेपरला तुम्हाला 3 तास असतात, म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या एकाच दिवशी 6 तासांचा पेपर हा लिहायचा आहे. तुम्हाला पहिल्यापासून ती सिटिंग कॅपॅसिटी डेव्हलप करायची आहे, तेवढा वेळ बसण्याची सवय तुम्हाला लावायची आहे. त्या गोष्टी तुम्हाला पहिल्यापासून करायच्या आहे. याविषयी आपण डिटेल गायडन्स सेशन तर घेऊयाच, बट हे जे पेपर असणार आहे हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे पेपर असणार आहे. अभ्यासक्रम सांगायचा जर झाला तर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेपर वन मध्येही सिव्हिलचे सब्जेक्ट आणि पेपर टू मध्ये सुद्धा सिव्हिलचेच सब्जेक्ट असणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. पेपर वन मध्ये मग सर कोणकोणते सब्जेक्ट आहे? स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स आहे, कम्प्युटर एडेड अनालिसिस अँड डिझाईन स्ट्रक्चर, यामध्ये थोडंसं मॅथ्सचा पार्ट येतो बघा, न्यूमेरिकल मेथड ज्याला म्हणतो आपण, सिम्पसन्स रूल्स आहे, ट्रॅपेझॉइडल रूल आहे, एखाद्या इक्वेशनचं रूट फाइंड आउट करणं, न्यूटन रॅप्सन मेथड, बायसेक्शन मेथड, गॉज इलिमिनेशन मेथड, गॉज जॉर्डन मेथड आणि इटरेशन मेथड, ह्या न्यूमरिकल मेथड्स आहेत. हे तुमचं M1 M2 M3 कोणत्या तरी एका सब्जेक्टमध्ये कव्हर होईल इंजिनिअरिंगच्या फर्स्ट किंवा सेकंड इयरला. हे सगळे सब्जेक्ट ऍज इट इज आहेत जे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकतात. तुम्ही सॉम इंजिनिअरिंग मध्ये शिकतात, तुम्ही थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स इंजिनिअरिंग मध्ये शिकतात. आणि हे सब्जेक्ट म्हणून मी वारंवार सांगत असतो, सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरला जर असाल तर या सब्जेक्टचं प्रिपरेशन अशा पद्धतीनं करा, कारण तुमचा सेमिस्टरचाही पेपर डिस्क्रिप्टिव्हचा आहे आणि तुमचा एमपीएससी मेन्सचा पेपर सुद्धा डिस्क्रिप्टिव्हचा आहे. हे दोघंही पेपर डिस्क्रिप्टिव्हचे असल्यामुळे तुम्ही प्रिपरेशन कॉलेजला असतानाच ह्या लेवलचं करा की यस, मी फायनल इयर नंतर माझ्या ज्या याच नोट्स मी यूज करेल, ज्या मी सेमिस्टरसाठी यूज करणार आहेत, आणि याच नोट्सचा यूज करून मी एमपीएससी मेन्स देखील देईल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्ही कॉलेजला पासआउट झाल्यानंतर जर या एक्झामचं प्रिपरेशन करणार तर तुम्हाला परत त्याच गोष्टी शिकायच्या आहेत. तुम्ही एकदा कॉलेजचा सिलेबस चेक करा, त्यामध्ये हेच टॉपिक्स तुम्हाला दिसतील, स्ट्रेसेस, स्ट्रेन्स, प्रिन्सिपल स्ट्रेसेस, बेंडिंग मोमेंट्स. पण जर तुम्ही कॉलेज पासआउट झाल्यानंतर पुन्हा त्या गोष्टी करायला गेले तर पुन्हा तुम्हाला 1-1.5 वर्ष लागणार. बट विथ कॉलेज जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुम्हाला मेन्स आणि तुमचं सेमिस्टर याचे टॉपिक मॅच करता येतील. अभ्यास हा हँड इन हँड चालेल. ठीक आहे बाळा. नेक्स्ट आहे तुमचं सेक्शन बी. जर बघाल म्हणजे पेपर वनचं सेक्शन बी मध्ये स्ट्रक्चरल अनालिसिस, स्टील स्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट. सेक्शन सी म्हणजे पेपर वनचेच परत सब्जेक्ट, आरसीसी, डिझाईन ऑफ रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर, डब्ल्यूएसएम आणि लिमिट स्टेट, डिझाईन ऑफ रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर, डब्ल्यूएसएम आणि लिमिट स्टेट. त्यानंतर तुम्हाला दिसेल हे रिटेनिंग वॉल, टँक्स, बिल्डिंग स्टेअरकेस, हे टॉपिक्स बघून घ्या. ब्रिज इंजिनिअरिंग आहे. नंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट आहे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे. हे झाले तुमचे पेपर वनचे सब्जेक्ट. त्यानंतर पेपर टू जर बघाल तर पेपर टू मध्ये आहे सर्वे, इंजिनिअरिंग मटेरियल्स, बिल्डिंग प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन, फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड मशीन्स, इरिगेशन इंजिनिअरिंग. हे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. नेक्स्ट आहे तुमचं हायवे इंजिनिअरिंग, टनेल इंजिनिअरिंग, इस्टिमेशन, कॉस्टिंग अँड इव्हॅल्युएशन, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आणि वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पोल्युशन कंट्रोल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हे त्यामध्ये येतं. हे झाले तुमचे पेपर टू चे सब्जेक्ट. हे तुम्हाला पेपर टू चे जवळपास 11 सब्जेक्ट आणि पेपर वन चे 12 सब्जेक्ट, म्हणजे 11 + 12 टोटल 2 आणि 1 3 1 आणि 1 2 तुमचे 23 सब्जेक्ट हे तुम्हाला एमपीएससी मेन्सला आहे. बघा, तुम्ही जर सेकंड इयर पासून प्रिपरेशन स्टार्ट केलं कॉलेजमध्ये तर तुमचे टोटल होणार आहे 6 सेमिस्टर. पहिले फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर मी सोडून दिले, 4 वर्षाचे 2, याप्रमाणे 8 सेमिस्टर असतात. फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर सोडून दिले, तुम्ही सेकंड इयर पासून प्रिपरेशन जर स्टार्ट केलं तर तुमचे टोटल 6 सेमिस्टर असतात. आणि ह्या 6 सेमिस्टर टोटल सब्जेक्ट तुमचे सपोज किती आहेत? 23 आहे, आपण 24 पकडूया. 24/6, 6 × 24, 4 सब्जेक्ट तुम्हाला एका सेमिस्टरला संपवायचे आहे. 1 सेमिस्टर 4 सब्जेक्ट्स. त्या पद्धतीनं तुमचं प्रिपरेशन जे आहे हे प्रिपरेशन चालणार आहे बाळा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे सेमिस्टरला 4-5 सब्जेक्ट आहेत त्याचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बट तो अभ्यास करताना ह्या पद्धतीनं करायचा आहे की तो अभ्यास तुम्ही तुमच्या एमपीएससी मेन्सच्या प्रिपरेशनसाठी यूज करणार आहात. कारण तुमच्या सेमिस्टरची एक्झाम आणि एमपीएससी मेन्स या दोघांचाही पॅटर्न जो आहे हा पॅटर्न सेम आहे, हे मी वारंवार सांगतो. तुम्हाला असेच क्वेश्चन एमपीएससी मेन्सला देखील दिसणार आहेत. म्हणून बाळांनो, अभ्यास करताना काय करा, एक सोबत अभ्यास करा, एमपीएससीचा पण आणि तुमच्या सेमिस्टरचा पण. आणि एकदा की तुम्ही एमपीएससी क्वालिफाय झाला मेन्स, की तुमचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन होतं. इंटरव्ह्यूला तुम्हाला चांगला परफॉर्मन्स केला तर तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येतं. ठीक आहे. सो प्रिलिम्स, मेन्स आणि तुमची एमपीएससीची इंटरव्ह्यू याबद्दल मी डिटेलमध्ये सांगितलंय. सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे.
सर सोर्स ऑफ प्रिपरेशन काय आहे, कुठून प्रिपरेशन करायचं? तर सोर्स ऑफ प्रिपरेशन बद्दल जर सांगायचं झालं तर तुमचं प्रिलिम साठीचे बुक्सची लिस्ट आहे. क्वालिटीसाठी रंजन कोळंबे, इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे यांचं बुक आहे, सायन्ससाठी सचिन भस्के सरांचं बुक आहे, जॉग्राफीसाठी AB सवदी सरांचं बुक आहे, इंडियन हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं, हिस्ट्री महाराष्ट्राच्यासाठी SS गाथाळ सरांचं. करंट अफेअर्स तुम्ही इयरबुक बाय पृथ्वी परिक्रमा घेऊ शकतात, सिम्प्लिफाईड किंवा पृथ्वी परिक्रमा यांचे करंट अफेअर्सचे मंथली पण मासिकं येतात किंवा 6 महिन्याचे पण येतात किंवा इयरली मासिकं पण येतात. तुम्ही कोणतंही यूज करा, दर महिन्याला घ्या किंवा मागच्या 6 महिन्याचं एक सोबत ऑर्डर करा. MES मेन्स विषयी जर बोलायचं झालं तर डिटेल्ड नोट्स, कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल्स ज्यामध्ये तुम्हाला कव्हर होतील. तुम्ही एकतर अनअकॅडमी वरती जसपाल सरांच्या नोट्स यूज करू शकतात, लेक्चर त्यांचे आहेत. IAS मास्टरचं पोस्टल पॅकेज तुम्ही यूज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस कव्हर होईल. मेन्ससाठी तुम्ही हा क्लास यूज करू शकता. मेड इझीचं देखील पोस्टल पॅकेज मेन्ससाठी तुम्ही यूज करू शकता. या तिघांपैकी कोणताही क्लास केला चालेल. त्यानंतर प्रॅक्टिस विषयी बोलायचं झालं तर ESC मेन्सचे जे PYQs आहेत, UPSC देखील जसं MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंडक्ट करतं MES, तसं UPSC ची जी बॉडी आहे ती ESC कंडक्ट करते, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये MES तशी सेंट्रल लेवलला ESC ह्या दोन एक्झाम, ही एक्झाम आहे. जे ESC मेन्सचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन मोस्टली MPSC मध्ये विचारले जातात. मागच्या वेळेसही असंच झालं होतं, कारण MPSC आत्ता आत्ता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. याच्या अगोदर ती MCQ ओरिएंटेड होती आणि UPSC खूप दिवसापासून तुमची डिस्क्रिप्टिव्हच आहे मेन्स, म्हणून ते क्वेश्चन्स इकडे येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ESC मेन्सचे PYQ सॉल्व्ह करा, SSC JEE मेन्सचे PYQ सॉल्व्ह करा. मेड इझीचे एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, SSC JEE मेन्सचे कोणते, अगोदर SSC JEE देखील डिस्क्रिप्टिव्ह होती ते क्वेश्चन्स, किंवा मेड इझीचं एक कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस बुक येतं ज्यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. हे बुक प्रॅक्टिस केलं, प्रॅक्टिससाठी यूज केलं तरी चालेल. हा जो आहे ह्या सगळं PDF सिलेबसच्या, MPSC मेन्सच्या, प्रिलिम्सच्या सिलेबस आणि प्रिपरेशन सोर्सेसच्या सगळ्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. मी लिंक टेलिग्रामची शेअर करतो, तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये MPSC काय असतं यावरती व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते मला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की प्रत्येकाने सांगायचं आहे. ठीक आहे, मग आपण त्या पद्धतीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा टॉपिक मात्र मला नक्की सांगा. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत राहा. थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. थँक्यू.